सेना बीजेपी याच्या पद्धतीने चालत नाही. मध्यंतरी एक क्लिप निघाली होती बीजेपीच्या खासदारांची, आणि त्या प्रत्येक खासदारांनी सांगितलं की आम्हाला 25-25, 30-30, 50-50 कोटी खर्च येईल. आता हे 25 कोटी असतील ते काही त्यांच्या घरातले तर वापरले नसतील. मी कोणाने कोणाचे तरी असतीलच, भांडवलदारांचे असतील, व्यापाऱ्यांचे असतील, काळा बाजारवाल्यांचे असतील, दारूवाल्यांचे असतील, सट्टा मार्केटवाल्यांचे असतील, कोणाने कोणाच्या तरी असणारच. आता हा काय पैसा त्यांनी फुकट दिलेला नसेल. बाबा तू इलेक्शनला उभा राहतोय म्हणून आमच्याकडून हे डोनेशन असं तर केलं नसेल. तर हा पैसा देताना त्यांनी वसुलीची भाषा सुद्धा केली असेल. मग सत्तेवरती आलात तर दारूचं लायसन्सच्या फी कमी करा, त्याच्यावरचे असणारे टॅक्सेस कमी करा, नाना तऱ्हेच्या सौदे झाले असतील. आता निवडून आल्यानंतर तो मतदाराशी बांधिलकी करेल की ज्यांच्याशी सौदा केलाय त्यांच्याशी बांधिलकी करेल? सरळ आहे की ज्यांच्याशी त्यांनी सौदा केलाय त्यांच्याशी तो असणारा बांधिलकी ठेवेल अशी परिस्थिती. त्या सौद्यामध्ये मतदार नाही, आणि म्हणून गेले अनेक वर्ष लोकांच्या अपेक्षा असूनही इथला मतदार उपेक्षित राहिला अशी परिस्थिती. मतदाराला काही मिळालं नाही. तू याच आशेवरती आहे की काय ना काहीतरी होईल. इथला शेतकरी बांधव या आशेवरती आहे की जो काही सरकार हमी भाव जाहीर करते त्या हमी भावाप्रमाणे खरेदी होईल. बाजारात तुटवडा आला की हमी भावाची खरेदी केली जाते. पण तुटवडा नसेल तर मग पडल्या भावामध्ये विकत घेतला जातो. आपण निवडून दिलेले सगळे शेतकरी आहेत, नाही असं नाही. शेतकरी कुटुंबामध्ये, मग याची बांधिलकी शेतकऱ्याशी पाहिजे की दुसऱ्या कोणाशी पाहिजे? तर याची बांधिलकी शेतकऱ्याशी पाहिजे, कारण का शेतकरी कुटुंबामधला. पण त्याची बांधिलकी शेतकऱ्याशी दिसतच नाही, कारण का त्याच्या पक्षाने भांडवलदाराशी समझोता केला असतो की तू इलेक्शन फंड दे, तू इलेक्शन फंड दे, आणि तू इलेक्शन फंड दिला की तुला शेतकऱ्यांचा माल स्वस्त होईल हे मी असताना पाहतो. आणि म्हणून सगळ्यांचे जाहीरनामे आलेत. आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ. अरे बाबा, सत्तेवरती होताना न्याय का नाही दिला? सत्तेवरती होतात ना. आता राहुल गांधी बोलतोय आम्ही तुम्हाला महिन्याला 72,000 देऊ. म्हणजे सत्तेवरती असताना 72,000 द्यायचे सुचले नाही. सत्ता गेल्यानंतर त्यांना सुचला आपण 72,000 दिले नाही. त्याला म्हणायचे आता 72,000 घे आणि तूच जा आणि आम्ही आमचा कारभार सांगू. एका तरुण कवी आहे की नाही आहे मला माहित नाही, पण त्यांनी फार चांगलं विडंबन केलं. तो काय म्हटलं, माझं नवीन लग्न झाले, मी वाट बघतोय
मोदींचे 15 लाख येतील. मोदींचे 15 लाख आले की 15 लाख आले की 13 लाख मी डिपॉझिट करेन. 2 लाखामध्ये बायकोला घेईन, जगभर फिरेन. ते 2 लाख संपले की परत येईल आणि राहुल गांधीच्या 72,000वरती आपलं आयुष्य जगेल. काय रंगील स्वप्न त्याचं. म्हणजे हे स्वप्न इथल्या राजकर्त्यांनी दाखवलं. आणि तो खाली म्हणतो, मी झोपेतून उठलो तेव्हा लक्षात आलं की घरामध्ये दूध नाही. म्हणजे हे जे स्वप्न दाखवणारे जे पक्ष आहेत, यांना आता आपण स्वप्नातच विरघळलं पाहिजे हे लक्षात घ्या. ना 15 लाख आले ना हे 72,000 येणार. आम्ही शासनाला म्हणतोय की बा तू 72,000 देऊ नको, फक्त एवढंच कर की रोजगार हमी योजनेतला जो निधी आहे हा निधी सरकारच्या तिजोरीतून येत नाही. तर रोजगार निधी हा जो कामाला लागलेला आहे किंवा कुठल्या तरी पद्धतीने कमवतोय अशा असणाऱ्या माणसाकडून रोजगार हमी योजनेचा टॅक्स कलेक्ट झाला. टॅक्स कलेक्ट केला जातो, कर केला जातो आणि त्याच्यातून रोजगार हमी योजना राबवली जाते. आम्ही शासनाला म्हणतोय, आंदोलन करत असताना म्हणत होतो की रोजगार हमी योजनेला हमी भाव लावा, म्हणजे मिनिमम वेजेस आहेत तो कायदा लावा आणि सरकार मार्फत असणारं जे अन्नधान्य आहे तर त्याचा कायदा लावा. आणि हा 300 दिवसापुरती असताना करा. लोकांना उपाशी पोटी तरी राहावं लागणार नाही एवढं लक्षात घ्या. जगातला रिपोर्ट असं म्हणतोय, भारताचाही रिपोर्ट असा म्हणतोय की 18% माणसं रात्रीची 2 ग्लास पाणी पितात आणि झोपतात. 2 ग्लास पाणी पितात आणि झोपतात. आणि दुसऱ्या बाजूस 20 लाख टन अन्नधान्य दरवर्षी सडतं की जे जनावरही खाऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या जजला असताना दया आली, त्यांनी सरकारला बोलवून घेतलं. ते म्हटलं तुमचा हा रिपोर्ट आहे, 18% लोक फक्त 2 ग्लास पाणी पितात आणि रात्रीचे झोपतात आणि तुमचं एवढं अन्नधान्य सडून जाते. हे सडण्यापेक्षा तुम्ही यांना वाटप का करत नाही? तुम्ही यांना वाटप का करत नाही? सरकारने उत्तर दिलं की यांना वाटप करायचं असेल तर खर्च येईल, तो खर्च कोणी द्यायचा? अरे रॅशन कार्डावरनं तुम्ही अन्नधान्य तर वाटप करताच ना की नाही करत? त्याच्यामध्ये 1 बोरं टाकलं तर काय फरक पडतोय? कुठं खर्च आला? पण देण्याची मानसिकता पाहिजे. देण्याची मानसिकता पाहिजे. इलेक्शनला पैसे घेतलेले आहेत, ज्यांच्याकडून घेतले तो म्हणतो अरे हे फुकट वाटलंस तर माझं नफा कमी होईल आणि माझा नफा कमी झाला तर तुला डोनेशन कमी येईल. तुला डोनेशन जास्ती पाहिजे असेल तर हे गरीबाला फुकट वाटू नको. आता हे दुष्टचक्र चालले. काँग्रेसवाले असताना सुद्धा हे दुष्टचक्र होतं. बीजेपी वाले आहेत त्यांचंही दुष्टचक्र आहे. भाकरी दोन्ही बाजूने करपलेली आहे. तिला ह्या बाजूने शेका तरी करपलेली आहे, त्या बाजूने शेका तरी करपलेली आहे.
पूर्वी करपण्याचा वास येत होता, आता करपण्याचा वासही येत नाही, एवढी करपलेली आहे. आणि म्हणून या भाकरीला आता टाकून दिलं पाहिजे आणि मोहन राठोड नावाची असणारी नवीन भाकरी आपण त्यावरती टाकू. मित्रो, मोदी सारखा खोटारडा माणूस दुसरा जगामध्ये सापडणार नाही. त्या बागलकोटला एअर स्ट्राईक झालं त्यावेळेस मोदी स्वतःहून म्हणाले आम्ही एक पाकिस्तानचं विमान पाडलं. आपल्याला वाटलं सगळ्या विरोधी पक्षाने पंतप्रधानाची शाबासकी केली आणि फार चांगलं काम केलंस तू आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पाकिस्तानला असताना जी F-16 विमानं अमेरिकेने दिलेली आहेत ती देत असताना त्यांनी अटी लावली. त्यांनी अट काय लावली की ही विमानं फक्त अफगाणिस्तानमध्ये जे टेररिस्ट आहेत त्यांच्याच विरोधात तुम्ही वापरणार, इतर कुठल्याही देशाच्या विरोधात तुम्ही वापरणार. तेव्हा त्या विमानांची सुरक्षितता, ते विमान इतर देशांवरती वापरल्या जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी अमेरिकेची. तेव्हा जगाने अमेरिकेला विचारलं की आपण दिलेली पाकिस्तानला विमानं ही भारताविरोधात वापरण्यात आलेली आहे आणि भारतीय पंतप्रधानाचं असं विधान आहे की त्यांनी आपण दिलेली F-16 विमान जे आहे त्याच्यातलं पाडलेलं आहे. हमला करायला आलो होतो आणि म्हणून आम्ही पाडलेलं आहे, हे त्यांचे विधान आहे. अमेरिका काय करणार असं अमेरिकेला विचारण्यात. तेव्हा अमेरिका म्हटली आम्हाला पहिल्यांदा परिस्थिती बघू द्या. 3 दिवसापूर्वी अमेरिकन सरकारचं स्टेटमेंट आलं. आम्ही जेवढी F-16 विमानं पाकिस्तानला दिली होती ती जशीच्या तशी आहे, त्याच्यातला एकही कमी नाही. छप्पन इंच च्या माणसाला, का 56 इंच छातीचा माणूस असेल असं मला वाटत नाही. म्हणजे आमच्या काळात एक किंग कॉंग होता आणि एक कुस्ती झालाच, किंग कॉंग वर्सेस दारा सिंग, जे आता आपण WWE वरती बघतो नाही का, WWE वरती कुस्तीचे आपण बघतो टीव्ही वरती. ही पूर्वी भारतामध्ये असली चालायचं, नकली नव्हतं चालत जसं टीव्ही वरती चालतंय तेव्हा. तेव्हा तिथेही कुठं आम्ही 56 इंचाच्या छातीचा माणूस बघितला नाही, पण हा मोदी 56 इंचाच्या छातीचा आहे. त्याला आम्ही आवाहन करतो की अमेरिकेने असं म्हटलं नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले. त्यांनी फक्त इशारा केला की ही जी F-16 विमानं आम्ही जी पाकिस्तानला दिली होती त्याच्यापैकी एकही पडलेलं नाही, याचा अर्थ की पंतप्रधान खोटं बोललाय असा असताना अर्थ निघतो. आता कुठलाही देश कुठल्याही पंतप्रधानाला खोटं बोलतो असं तो म्हणू शकत नाही, ते सभ्यता नाही, सभ्य माणसाचं लक्षण नाही, सभ्य देशाचं लक्षण नाही. आणि म्हणून त्यांनी सौम्य भाषेत सांगितलं की आम्ही दिलेली विमानं आज जशीच्या तशी आहेत, आम्ही तपासलेली आहेत आणि आम्ही ह्याची गॅरंटी देतो. आता पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी 56 इंचवाल्यांनी दाखवून दिलं की नाही मी पाडले म्हणून. मी पाडलंय
ही आता दाखवून देण्याची त्याची जबाबदारी आहे की नाही? 3 दिवस झाले, मन की बात अजून तयार होते की न होते माहीत नाही, पण पंतप्रधान बोलायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. अरे बाबा, पाडलं नशील तर सांग पाडलं नाही, आम्ही काही तुला फाशीवरती नाही चढवणार आहोत. त्या चोराला जसं एकदा सुगाव लागला की अरे इथे आपल्यावरती पालक ठेवल्या जाते, तो चोर काय करतो, ते गावात सोडून देतो. तर त्याला माहिती आहे एक दिवशी आपण इथे पकडल्या जाऊ. तसं हे सुद्धा टेररिस्ट तिथे राहत असतील, आम्ही नाही म्हणत नाही. त्यांना सुगाव लागला असेल अरे बाबा आपल्यावरती आता अटॅक होणार आहे, ते निघून गेले असतील. त्याचे पण गैर काही आहे, पण राजकारण आहे, निवडणूक आहेत, मतदान पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा असणारा जाहीरनामा म्हणजे या देशात मधला असणारा आतापर्यंत सगळे पंतप्रधान नालायक, आणि हाच नरेंद्र मोदी असणारा एक लायक की ज्यांनी 45 पानाच्या जाहीरनाम्यामध्ये मला जे सांगण्यात आले अधिकांश पानं ही फक्त देशाच्या सुरक्षिततेसाठी वापरलेली आहेत. नेपाळ पासून आपल्याला काही धोका आहे का? मला वाटत नाही. सिक्कीम आणि भूटान पासून आपल्याला काही धोका आहे का? तर मला वाटत नाही. बांगलादेश पासून आपल्याला काही धोका आहे का? अजिबात मला दिसत नाही. चायनाकडून धोका आहे का? तर आहे, मी नाही म्हणत नाही. पाकिस्तानकडून धोका आहे का? तर आहे. चायनाला सुधारू शकतो का आपण? तर निश्चितपणे सुधारू शकतो. काय करावं लागेल? त्याच्याकडून माल विकत घ्यायचा बंद केला की झालं. जगामध्ये मंदीचा काळ चालू, जगामध्ये मंदीचा काळ चालू आहे. आणि ज्या कुठल्या देशाचा माल तुम्ही कमी घेणार असाल तो तुमच्याकडे येतो, अरे बाबा काय झालं सांग, माझा माल कमी घेतोयस तू. तेव्हा आपल्याला सरळ सांगतो तू मारामाऱ्या का करतोस, शांतता ठेव. तू शांतता ठेवशील तर आम्ही तुझा माल विकत घेऊ. युद्धाची भाषा कुठे? म्हणजे इथे सरकारला डोकं नाही अशीच असणारी परिस्थिती, किंवा सामान्य माणसाला भूलभुलैया कर. चायना आपल्यावरती कधीही हमला करू शकतो, पाकिस्तान कधी आपल्यावरती हमला करू शकतो, आणि म्हणून मला सामान विकत घ्यायचं आहे. आणि विकत घेताना कोणाकडून विकत घेणार? अनिल अंबानीकडून घेणार, अडानीकडून घेणार, त्याच्या पलीकडे घेणार नाही. किंवा हे लुटारवान चोरांचं सरकार आहे एवढं लक्षात घ्या. हे लुटारवान चोरांचं सरकार आहे, तेव्हा पुन्हा हे लुटारूंचं आणि चोरांचं सरकार येणार नाहीत हे आपण लक्षात घ्या. म्हणजे जे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगतं, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगतं की राफेलच्या विमान खरेदीच्या संदर्भातली कागदपत्र गहाळ झाली. आपण विधान असं कधी करतो? कोर्टामध्ये सुद्धा आपण लढतो, साक्षी द्यायला जातो. जेव्हा आपल्या लक्षात येतं की एखादा कागद आपल्या विरोधात जातो, ते आपण कोर्टाला काय सांगतो? ज्याचा आहे तो सापडत नाही, मला वेळ द्या, मी जरा शोधून काढतो. करतो ना आपण असं? का करतो? तर आपल्याला माहिती आहे तो कागद आला तर माझ्या विरोधात निर्णय गेला, मला जेवढं पुढे ढकलता येईल तेवढं मी ढकलत असतो. आता हे सुप्रीम कोर्टामध्ये कागद दाखल करायचं नाही म्हटल्यानंतर आपली चोरी लपवायची. आणि म्हणून राफेलमध्ये सुद्धा ह्याने घोटाळा केला हे आपल्याला लक्षात घ्या. पैसे खातले असते तर मला काहीच वाटलं नसतं, कारण का पैसा हा मारून कुठून काढून घेत आहे.
पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जे विमान तुम्ही खरेदी केलंय त्या विमानाला लागणारा स्पेअर पार्ट्स, त्याला लागणारी अवजारं, याच्या संदर्भातलं बोला ना, याच्या संदर्भातलं बोला ना. वर्तमानपत्र आले फक्त त्या राहुल गांधीला असं दाखवतात, राफेल दाखवतात, पण जे असली विचारते त्याला कोणी म्हणत नाही. उद्या समजा त्याचा असणारा स्पेअर पार्ट आलं नाही, उद्या त्या विमानाचे स्पेअर पार्ट आलं नाही, त्याची अवजारं आली नाही, तर ते भंगारमध्ये गेलं की नाही मला सांगा. का राहुल गांधीला माहिती आहे एक लाईन पुढे गेला तो बोफोर्स बाहेर निघेल. तेव्हा हे राजकारण कसं चाललंय माहिती आहे ना, की तुझी दाढी माझ्या हातात आणि तुझी शेंडी माझ्या हातात अशी असणारी परिस्थिती आहे. चोर चोर मसोडे भाव म्हणून असणारं यांचं राजकारण चाललंय. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की यांना आता सत्तेतून बाहेर घालवल्याशिवाय या देशातली परिस्थिती बदलणार नाही. मी इथल्या शेतकऱ्यांना सांगतो, हमी भाव तुम्हाला पाहिजे असेल का तुम्ही जातीला मतदान करता, हा माझा आरोप आहे. तुम्ही काही शेतकरी म्हणून मतदान करत नाही, तुम्ही जातीला म्हणून असणारा मतदान करता. जोपर्यंत जातीला मतदान करणार तोपर्यंत हमी भाव तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. काका जातीला ज्यावेळेस मतदान देतात त्यावेळेस तो निवडून गेलेला काय म्हणतो, प्रकाशराव कशाला तुम्ही मोर्चे काढताय, त्यांनी थोडी मला हमी भावासाठी सत्तेमध्ये पाठवले. त्याची जात माझी जात सारखी आहे, त्याला असं वाटतं जातीचा माणूस सत्तेवरती बसला की बरं, तो म्हटलं मला तो सत्तेवरती बसतो, तो त्यांनी सत्तेवरती बसवलं की मी त्याला लुटत बसतो. त्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, कारण का त्याला असं वाटतं माझ्या जातीचा माणूस बसला पाहिजे, मी त्याचा फायदा घेतो. एवढं साधं सुद्धा गणित शेतकऱ्यांना जर कळत नसेल तर त्यांची लूट ही काही थांबणार नाही, हे लक्षात घ्या. मोहन राठोडला आपण निवडून दिलं तर हमी भाव अंमलबजावणी करण्याची योजना आम्ही निश्चितपणे करू, एवढं आश्वासन देऊ. मोहन राठोड यांची निशाणी, मोहन राठोड यांची निशाणी, त्या चावी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा, हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद साहेब. आपण दिलेला हा शब्द नक्कीच आमच्या हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक मतदार बांधव बाळगेल याची अपेक्षा आहे. हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार माननीय मोहन राठोड साहेबांना आम्ही भरघोस मताने या ठिकाणी विजयी करणार हा मी संकल्प करतो. आता नाही कुणा बाब ग म्हणे भीमा कोरे गाव ग, आता नाही कुणा बाब ग